आज आपण सुरू करू आपलं 8व्या वर्गाचं दुसरं प्रकरण. 8वं प्रकरण ज्याचं नाव आहे पोल्युशन. आणि पोल्युशनचा आपण आज आपला दुसरा भाग जो आहे तो चालू करू. बघा, कालच आपण जे मुद्दे पाहिले महत्त्वाचे, टाइप्स ऑफ पोल्युशन, त्याच्यामध्ये एअर पोल्युशन आहे, त्यानंतर वॉटर पोल्युशन आहे आणि सॉइल पोल्युशन आहे. 3 प्रकारचे पोल्युशन काल आपण पाहिले: एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉइल पोल्युशन. आता याच पोल्युशनचा अभ्यास येणाऱ्या या पोल्युशनच्या भागामध्ये आपण बघणार. एकेकाचा अभ्यास आपण आता सुरू करू. आज आपला प्रायमरी फोकस राहणार आहे एअर पोल्युशनवर. बघा, एअर पोल्युशन, टाइप्स ऑफ पोल्युशनमधलं एअर पोल्युशन. एअर पोल्युशन समजून घेण्यापूर्वी आपल्याला अगोदर माहीत करून घेऊ की आपल्याला आतापर्यंत माहीत आहे की एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ गॅसेस. नंतर आपल्याला माहीत पडलं की एअर इज अ मिक्सचर ऑफ होमोजेनियस मिक्सचर ऑफ गॅसेस. आणि 8व्या वर्गामध्ये आपल्याला होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचरमधला डिफरन्ससुद्धा समजला. आणि आपण एक टर्मसुद्धा शिकली, फेज नावाची. म्हणजे तुमचं मागचं असं होऊ नये की तुम्ही विसरून जावं, म्हणून हे तुम्हाला वारंवार लक्षात घ्यायला लागते. ज्या मिक्सचरमध्ये फेज आपण आयडेंटिफाय करू शकत नाही त्याला होमोजिनियस म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो त्याला आपण हेट्रोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. पण त्याच्यापैकीही एअर जे आहे ते होमोजिनियस आहे, कारण त्याच्यामधले जे कन्स्टिट्यूएंट गॅसेस आहेत ते आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. त्यामुळे एअर काय आहे? होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस आहे. मग कोणकोणते गॅसेस आहे? तुम्हाला मेन कन्स्टिट्यूएंट्स ऑफ एअर आतापर्यंत झाले. नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, आर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि निऑन, हेलियम आणि क्रिप्टॉन सारखे काही इनर्ट गॅसेस खूप कमी प्रमाणामध्ये आपल्या या एअरमध्ये आहेत. आता जाणून घेऊ त्यांचे पर्सेंटेज काय आहे. नायट्रोजन जो आहे तो इट ऑक्युपाइज द मेजर पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑफ एअर. म्हणजे जी एअर असते तिचा सर्वात मोठा जो पार्ट तो व्हॉल्यूमचा तो असतो नायट्रोजनचा, आणि तो आहे 78.08. थोडं आकड्याकडे लक्षात घ्यायचं, 78.08 आहे. आतापर्यंत आपण राऊंड फिगर 78 शिकलो, परंतु आपल्याला आता पाहायचं आहे 78.08 तो आहे. त्यानंतर येतो ऑक्सिजनचा नंबर 20.95. 21 आपण पाहिलं, पण आपण आता 20.95 हे पर्सेंटेज आपण लक्षात ठेवू. नंतर आहे आर्गॉन जो आहे 0.93%. नंतर इनर्ट गॅसेस आहे, छोटे गॅसेस आहेत त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे तो 0.038% आहे. हे पर्सेंटेज थोडेसे आकडे बदललेले आहेत. आता हे जसं स्टँडर्ड वाढून राहिले तसं त्याच्यामध्ये ॲक्युरेसी जी आहे ती येऊन राहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर क्रिप्टॉन येतो, नंतर हेलियम आहे, नंतर निऑन आहे. यांचं पर्सेंटेज खूप लो आहेत, पण ते आहेत. त्यांचं पर्सेंट आपल्या व्हॉल्यूममध्ये एअरचा जर व्हॉल्यूम मेजर केला तर त्याच्यामध्ये पडते 0.0001%. तर अशा रीतीने ही आकृती तुम्हाला वहीमध्ये काढायची आणि पर्सेंटेज जे आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. तो प्रश्न लिहायचा अगोदरचा आणि हे आकृती त्याच्या खाली काढायची. साधी काढली तरी काही हरकत नाही. दुसरा रिकॉलचा प्रश्न याच्यामध्ये येतो, व्हाय इट इज सेड दॅट एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. होमोजिनियस मिक्सचर त्याला का म्हटलं जाते? त्याचं कारणच माझ्या मागे आहे, ते बघून घ्या. प्युअर एअर इज अ मिक्सचर ऑफ डेफिनेट गॅसेस दॅट आर मिक्स्ड टुगेदर टू फॉर्म वन फेज. शब्द लक्षामध्ये आला असेल, वन फेज, अँड डू नॉट हॅव एनी व्हिजिबल बाउंड्रीज. त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकत नाही की हा ऑक्सिजन आहे, हा नायट्रोजन आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं स्पेलिंगमध्ये डॉन झालं, तिथं ते डू नॉट आहे, एवढं लक्षात घ्यायचं. बाउंड्रीज, हेन्स इट इज सेड टू बी एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे एअरला होमोजिनियस मिक्सचर आहे हे त्या कारणास्तव म्हटल्या जाते. प्रश्न आणि त्याचं उत्तर इथं या ठिकाणी दिलेलं आहे. मला माहिती आहे की आपला जो मेनली प्रायमरी फोकस आहे की प्रश्नाच्या आतमध्ये जे इन टेक्स्ट क्वेश्चन आहेत, ज्याच्या आपले काही रिकॉलवर आधारित आहे, काही मागच्या ज्ञानावर आधारित आहे, काही शोधण्यासाठी आहे, नवीन माहिती जे आहेत
त्याच्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करतो. त्याला तुम्ही इग्नोर करू नका, कृपा करून ते लिहा आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला लिहायचे आहे, कारण परीक्षेमध्ये हे सुद्धा येऊ शकते. नंतर बघा, हे पर्सेंटेज जे आहे ते कमी होते, कमी जास्त होत राहते. त्याचं कारण काय आहे की त्याच्यामध्ये पोल्युटंट जे आहे ते मिक्स होतात. आता पोल्युटंट मिक्स होतात म्हणजे नेमकं काय, का बरं होतात ते? बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल एक्सेट्रा जे आहेत, दे आर रिझल्ट इन द रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लीड कंपोनंट्स अँड अदर पोल्युटंट्स इन एअर. हे जे सगळे आहे पोल्युटंट्स ऑफ एअर आहेत. त्याच्यामध्ये बर्निंग ऑफ फ्युएल्स आहे, इंधन जे ज्वलनशील इंधन आहे, त्याच्यामध्ये आपण पेट्रोल आहे, डिझेल आहे, नंतर कोल आहे, टिंबर म्हणजे लाकूड जे आहे, नंतर LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल हे सगळेचे सगळे आहेत. हे जळल्यानंतर हवेमध्ये काय टाकतात? कार्बन डायऑक्साईड टाकतात, कार्बन मोनॉक्साईड टाकतात, नायट्रोजन डायऑक्साईड टाकतात, सल्फर डायऑक्साईड टाकतात आणि लीड कॉम्पोनंट टाकतात. आणि हे सगळे काय आहेत? पोल्युटंट्स ऑफ एअर आहेत. आता आपण डेफिनेशन समजून घेऊ. पोल्युशन ऑफ एअरची डेफिनेशन काय आहे? कंटॅमिनेशन ऑफ एअर by harmful substances like poisonous gases, smoke, particulate matter and microbes etc. is called air pollution. Means contamination म्हणजे काय? दूषित होणे. कोणामुळे दूषित होते? हार्मफुल सबस्टन्सेस. कोण हार्मफुल सबस्टन्स आहे? त्याच्यामध्ये काही पॉयझनस गॅसेस आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, बरोबर आहे, सल्फर डायऑक्साईड आहे. हे गॅसेस त्याच्यामध्ये विषारी मिसळतात, कंटॅमिनेशन करतात, त्याला प्रदूषित करतात. त्यानंतर स्मोक आहे जो फॅक्टरीच्या चिमनीजमधून बाहेर पडतो. पार्टिक्युलेट मॅटर आहे जे ज्याच्यामध्ये कणांच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. काही मायक्रोब्स आहेत आणि या सगळ्या कंटॅमिनेशन झाल्यामुळे एअर काय होते? पोल्युशन होते. आणि आपण जे पर्सेंटेज ऑफ एअर ऑफ द म्हणजे कन्स्टिट्यूट ऑफ एअर पाहिलं ते प्युअर एअरचं आहे. कंटेनमेंट एअरमध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते डिफरंट असू शकते. ही डेफिनेशन पोल्युशनची एअर पोल्युशनची जी आहे तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. आता याचे रिझन्स काय आहेत? एअर पोल्युशनचे रिझन काय आहेत? आता आपण एक एक करून त्याच्यावर फोकस आता आपला करणार आहे. तर एअर पोल्युशनचं प्रायमरी जे आहे त्याच्यामध्ये येते फॉरेस्ट फायर, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. मी एकदा पाहून घ्या. स्क्रीनमध्ये माझ्या दिसून राहिलं तुम्हाला फॉरेस्ट फायर आहे. त्यानंतर नंबर येतो व्हॉल्कॅनिक इरप्शन, जे ज्वालामुखी होतात ते मोठ्या प्रमाणामध्ये राख आणि धूर जो आहे तो हवेमध्ये सोडतात. त्यामुळे व्हॉल्कॅनिक इरप्शनसुद्धा एअर पोल्युशनचं एक कारण आहे. आणि नंतर येतो त्याच्यामध्ये व्हेहिक्युलर पोल्युशन. हे सर्व मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपल्याला दिसून येते व्हेहिक्युलर पोल्युशन. म्हणजे एअर पोल्युशनचे प्रमुख 3 रिझन आहेत. त्याच्याशिवाय आणखी रिझन आहेत ते आपण या पूर्ण प्रकरणामध्ये पाहणार. पण आतापर्यंत आपल्याला माहीत आहे की फॉरेस्ट फायर, व्हॉल्कॅनिक इरप्शन आणि व्हेहिक्युलर पोल्युशन हे जे आहे 3 मेजर्स कारण आहे एअर पोल्युशनचे. आता रिझन्स ऑफ एअर पोल्युशन आपण बघू. आणि रिझन्स ऑफ एअर पोल्युशनमध्ये तुमच्या मागे दिसून राहिलं माझ्या मागे. आणि काही नॅचरल रिझन्स आहेत, काही मॅनमेड रिझन्स आहेत. आणि नॅचरल रिझन्स कोणकोणते आहेत, मॅनमेड रिझन्स कोणकोणते आहेत ते एक करू. पहिले आपला फोकस राहणार आहे नॅचरल रिझन्सवर. मी थोडंसं स्क्रीनच्या या बाजूला जातो जेणेकरून तुम्हाला हे लवकरात लवकर समजून येईल. मी थोडंसं याला ग्रे शेड दिलेलं आहे जेणेकरून एक पॉईंटवर आपण फोकस करू शकलो पाहिजे. पहिलं कारण आहे नॅचरल कारणामध्ये, त्याचं नाव आहे व्हॉल्कॅनिक इरप्शन. व्हॉल्कॅनिक इरप्शन मीन्स ज्वालामुखीचा उद्रेक. आता व्हॉल्कॅनो इरप्शन चा इफेक्ट काय होतो? सॉलिड गॅसेस अँड लिक्विड मटेरियल्स एमर्ज आउट थ्रू द इरप्शन. आता याच्यामधून ज्यावेळेस तो ज्वालामुखीचा स्फोट होतो त्यावेळेस मध्ये काही सॉलिड पदार्थ आहे, काही जे आहे ते बाहेर पडतात, काही गॅसेस बाहेर पडतात आणि काही लिक्विड मटेरियल बाहेर पडते. एमर्ज आउट थ्रू इरप्शन त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन आणि वेपर्स आणि डस्ट यांचा समावेश होतो. आणि हे काय घडून आणतात? हवेचं एअरचं कंटॅमिनेशन घडून आणतात. नंतर दुसरं रिझन आहे व्हॉल्कॅनिक इरप्शन. नंतर दुसरं कारण येते अर्थक्वेक. अर्थक्वेकसुद्धा काय करतो? पॉयझनस गॅसेस अँड वॉटर वेपर्स फ्रॉम इनसाइड द अर्थ इज रिलीज. आपल्या पृथ्वीच्या आतमधले जे काही विषारी गॅस आहेत ते भूकंप झाल्यानंतर बाहेर पडतात आणि पाण्याची वाफ बाहेर पडते.
हवेमध्ये रिलीज करते. हे नॅचरल म्हणजे रिझन आहेत. त्यानंतर येतात सायक्लोनचा नंबर, सायक्लोन अँड डस्ट स्टॉर्म. आता स्टॉर्म म्हणजे काय, वादळ, आणि सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ. हे काय करतात, यांच्यासोबत धूळ नेतात, सॉईल नेतात, गार्बेज नेतात, पोलन्स नेतात, परागकण नेतात, मायक्रोब्स नेतात, जीवाणू नेतात आणि ते हवेमध्ये मिक्स होतात. म्हणजे नॅचरल रिझन त्याचं हे आहे सायक्लोन अँड डस्ट स्टॉर्म. आतापर्यंत आपण कोणकोणतं पाहिलं लक्षात घ्यायचं. व्हॉल्कॅनिक इरप्शन पाहिलं, नंतर अर्थक्वेक पाहिलं, नंतर सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म्स पाहिलं आणि आता पाहणार आहे आपण फॉरेस्ट फायर्स. फॉरेस्ट फायर्स रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, स्मोक इन द एअर. आता मोठ्या प्रमाणामध्ये जंगलाला आग लागते, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस बाहेर पडतात, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि हायड्रोजन सल्फाईड आहे आणि स्मोक जो आहे तो हवेमध्ये पसरतो. नंतर मायक्रोब्स इन द एअर, स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया. हे बॅक्टेरियाचे जे स्पोर्स आहेत, कण जे आहेत ते सुद्धा आहेत. नंतर फंगी आहेत, आर मिक्स विथ द एअर. हे आहे त्याचे नॅचरल रिझन्स. म्हणजे किती आहेत त्याचे, एकूण 5 आहेत. व्हॉल्कॅनिक इरप्शन आहे, अर्थक्वेक आहे, सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म आहे, फॉरेस्ट फायर्स आहेत आणि मायक्रोब्स इन द एअर्स आहेत. हे सगळे त्याचे रिझन आहेत. आता आपण याचं कोण पाहणार आहे, आता आपण याच्यामध्ये मॅनमेड रिझन बघणार आहे. आणि हे मॅनमेड रिझन हे जास्त म्हणजे पोल्युशन घडून आणतात. त्याच्यामधलं पहिलं आहे फ्युएल. आता फ्युएलमध्ये बी 2 प्रकारचे फ्युएल आपण वापरतो. बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीजेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लीड कंपाऊंड्स हे जे आहे ते रिलीज करतात. आणि शेतकरी जे आहेत हे त्यांच्या शेतातलं जे आहेत जे वेस्ट प्रोडक्ट आहेत, म्हणजे एकदा पीक घेतल्यानंतर जे पीक असते ते त्याला जाळतात, त्याला म्हणतात आपण ॲग्रिकल्चरल वेस्ट. तुम्ही पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गहू पिकतो पहा, आणि गहू नंतर गव्हाचे जे धांडे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जाळतात. तर त्याच्या हे ॲग्रिकल्चरल वेस्टमुळे काय होते की हवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर पसरतो आणि याचा इफेक्ट पंजाबमध्ये जाळल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा इफेक्ट दिल्लीवर सुद्धा होतो. हा जो गॅस आहे हा दिल्लीवर येतो आणि दिल्ली जी आहे ती आपली पोल्युटेड सिटी आहे आपल्या भारतामधली. ते त्याच्या म्हणजे व्हेहिक्युलर पोल्युशन तर त्या ठिकाणी आहेच, पण हे सुद्धा त्याच्या मागे एक रिझन आहे, ॲग्रिकल्चरल सॉलिड वेस्ट त्याला आपण म्हणतो. आता जो फार्मर्सचा जो सध्या म्हणजे प्रोटेस्ट चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी गव्हर्नमेंटला विनंती केली की हे ॲग्रिकल्चरल जे वेस्ट आहे ते आम्ही जाळतो, त्याच्यावर आम्हाला दंड आकारू नये. त्याच्यावर सायंटिस्ट जे आहेत ते काही ना काही तोडगा काढणारच आहेत पुढे चालून, पण सध्या तरी त्याच्यावर काही सोल्युशन नाही. मी थोडंसं स्क्रीनच्या त्या बाजूला जातो आणि पुढचा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. या स्क्रीनच्या या बाजूने आलो मी. पुढचा मुद्दा मी घेतो. म्हणजे फ्युएलमध्ये आपण काय म्हणू शकतो, फ्युएल 1 टाईप आणि फ्युएल 2 टाईप त्याच्यामध्ये आपण बघतो. त्यानंतर आहे इंडस्ट्रियलायझेशन. स्मोक इज रिलीज इन अ लार्ज क्वांटिटी फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज, सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन सीड पावडर इन द एअर. म्हणजे हवेमध्ये हे पसरले जाते हे जे इंडस्ट्रीजमुळे, आणि याच्यामुळे काय होते, एअर पोल्युशन जे आहे ते वाढते. नंतर तो ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट. यूज ऑफ एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम, ग्रॅफाईट, प्लुटोनियम रिलीजेस द रेडिएशन्स इन द एअर अँड डस्ट पोल्युशन ऑकर्स. आता तुम्हालाच मी सांगितलं होतं मागच्याच पाठामध्ये सांगितलं होतं की बा जो ग्रीन म्हणजे आहे सोर्स सगळ्यात चांगला तो आहे ॲटॉमिक एनर्जीचे प्लांट्स. पण त्याचं जे वेस्ट जे आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचं जे वेस्ट आहे, याच्यामुळे सुद्धा हवेमध्ये जे आहे ते पोल्युशन घडून येते. त्यानंतर ॲटॉमिक ब्लास्ट आहेत. मला माहीत आहे की प्रत्येक देशाची एकमेकांवर कुरघोडी करण्याची सवय आहे, त्याच्यामध्ये ते काय करतात की ॲटॉमिक ब्लास्ट करतात. ॲटॉमिक ब्लास्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते रेडिएशन हवेमध्ये पसरते आणि हवेमध्ये पोल्युशनचं, एअर पोल्युशनचं पर्सेंटेज जे आहे ते वाढते. मग आपण काय काय पाहिलं याच्यामध्ये, आपण नॅचरल रिझन्स पाहिले, आपण मॅनमेड रिझन्स पाहिले. तुमच्या वहीमध्ये ते आहेत. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये ते आता जे जे पाहिले ते तुम्हाला मी दाखवतो. थोडंसं स्क्रीनच्या या बाजूला येतो मी. मग एअर पोल्युशनमध्ये
नॅचरल फॅक्टर्स आहेत, याशिवाय मॅनमेड फॅक्टर्स आहेत. नॅचरल फॅक्टर्समध्ये कोण आहेत? त्याच्यामध्ये येते व्हॉल्कॅनिक इरप्शन, त्याच्यामध्ये येतो अर्थक्वेक, त्याच्यामध्ये येतो सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म्स येतात, त्याच्यानंतर येतात फॉरेस्ट फायर येतात आणि मायक्रोब्स इन एअर येतात. हे जे आहेत 5 जे रिझन्स आहेत ते नॅचरल रिझन्स आहेत. आणि मॅनमेड रिझन्समध्ये स्क्रीनच्या या बाजूला येतो मी अगोदर, त्याच्यामध्ये येतो फॉसिल फ्युएल्स जसे कोल आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, ते जाळल्यामुळे पोल्युशन होते. त्यानंतर सॉलिड वेस्ट आहे, ॲग्रिकल्चरल वेस्ट आपण त्याला म्हणतो. हे 2 कारणं आहेत त्याचे. त्यानंतर आहे इंडस्ट्रियलायझेशन, ॲटॉमिक पॉवर प्लांट्स अँड ॲटॉमिक ब्लास्ट जे आहेत ते त्याचे मेन कारणं आहेत. तुम्हाला हा जो तक्ता आहे, हा तक्ता पूर्णपणे तक्ता तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. तो तुम्हाला लिहिण्यासाठी मी थोडंसं हे जातो आणि तुम्हाला मग या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि हे लिहून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि वहीमध्ये लिहायचा आहे. बघा, आपण वारंवार तुम्हाला काही म्हणजे कधी काय होते, आपल्याला परीक्षेच्या अगोदर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाचण्याची जी आहे तो वेळ मिळत नाही. त्यावेळेस आपण हे ब्रेन मॅपिंग जे आहे सिस्टीम, याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून जे आता तुम्हाला ते किती मोठ्या प्रमाणामध्ये मी मागचं ते समजून सांगितलं, त्याचं शॉर्टकट स्वरूपामध्ये या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला हा मुद्दा जो आहे तो लवकरात लवकर क्लिअर होऊ शकतो. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला अशी मी आशा करतो. हां, आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करत जरूर चला, त्याचा आळस करू नका. आता आपण आपला पुढच्या मुद्द्यावर जाणार आहे. आता पुढच्या मुद्द्यामध्ये येते थिंक अबाउट इट. व्हॉट आर द रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर द एअर पोल्युशन अदर दॅन दोज मेन्शन ऑन पेज नंबर 55 ऑफ अवर टेक्स्टबुक. आपल्या 55 पानावर जे आपण मागच्या याच्यामध्ये बघितले त्याच्याशिवाय कोणी आहेत का? म्हणजे आपल्या पुस्तकाच्या रचनेमधला सरळ आपल्याला स्वतःहून या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे इंटरनेटच्या माध्यमातून. तर ते शोधणं थोडं कठीण आहे, सगळ्यांना शोधणं असे पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला ते करून दाखवतो आणि मग तुम्ही जे दाखवतो एअर पोल्युटंट जे आहेत ते अदर एअर पोल्युटंट याला तुम्ही हेडिंग द्यायचं आणि अदर एअर पोल्युटंटच्या अंतर्गत जे मी तुम्हाला आता मुद्दे शिकवणार ते एकाखाली एक मुद्दे लिहून तुम्हाला घ्यायचं आहे. त्यातलं पहिलं आहे मायनिंग ॲक्टिव्हिटीज. हे सुद्धा एअर पोल्युशनचं रिझन आहे. याच्यामध्ये काय केलं आहे ते ड्युरिंग द प्रोसेस ऑफ मायनिंग डस्ट अँड अदर टॉक्सिक केमिकल्स आर रिलीज इन टू द एअर दॅट आर हार्मफुल टू द मायनर्स अँड पीपल एक्सपोज टू द धिस पोल्युटंट. ज्या ठिकाणी खणकाम क्षेत्र आहे त्या ठिकाणी हमेशा खाणकामीमध्ये ब्लास्ट केल्या जातात, डायनॅमाईट लावून ब्लास्ट केल्या जातात. त्याच्यासोबत जे आहेत पॉयझनस गॅसेस जे आहेत ते हवेमध्ये पसरतात आणि तो माईनमध्ये काम करणारे जे लोक आहेत किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर ते परिणाम करतात. म्हणजे तुम्हाला अदर एअर पोल्युटंट अंतर्गत ए मुद्दा लिहायचा, त्याच्यामध्ये मायनिंग ॲक्टिव्हिटीज लिहायचं आणि मायनिंग ॲक्टिव्हिटीच्या समोर हे जे वाक्य दिसते तुम्हाला हे लिहायचं आहे. आकृत्या तुम्हाला प्रत्येक वेळेस काढणं जमणार नाही, त्यामुळे तुम्हाला म्हणजे पाठांतर तुम्हाला होत नसेल तर एक वेळेस अगोदर या यूट्यूबवर यायचं, पाठ तिथं हजरच आहे, इथं समजून घ्यायचं. आपली यामागे पाठ निर्माण करण्याच्या मागे तुम्हाला माहिती आहे की कोरोनामुळे हे जरी सुरुवात झालं तरी आपण यूट्यूबचं माध्यम याच्यासाठीच निवडलं आहे की तुम्हाला हे भाग जे आहेत वारंवार तुम्हाला समजले पाहिजे. एखाद्या वेळेस काही अडचण येते तर वापस याच्यावर तुम्ही गेले पाहिजेत, इथं तुम्ही ते मुद्दे तपासले पाहिजे. त्या मुद्द्यांच्या आधारे तुमच्या वहीमध्ये तुमचं प्रॅक्टिस जे आहे ते करा. आणि मला आशा आहे की जे मुलं होतकरू आहेत, चांगलं छान आहे, त्यांना माइंड आहे, ते या लेक्चर सिरीजचा वारंवार उपयोग करतील आपल्या अदर दॅन स्कूल ॲक्टिव्हिटीज सोडून. तर एकाखाली एक लिहायचं आणि नाही समजलं तर इथं यायचं, मी इथं आहेच, मी कुठं गेलेलो नाही. तुम्ही रात्री 12 वाजता जरी लिंक आपल्या चॅनलवर आले, यूट्यूबच्या चॅनलवर आले, आपला चॅप्टर निवडला, आपला टॉपिक निवडला, मी थकणार नाही या व्हिडिओमधला मी आणि आपला मुद्दे आपण चालू करू. यातला बी मुद्दा आहे हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स आहेत. आपल्या घरातलेही काही प्रोडक्ट आहेत ते सुद्धा एअर पोल्युशनला कारणीभूत आहेत. मग त्याच्यामध्ये कोण येतात? हाऊसहोल्ड क्लिनिंग प्रोडक्ट्स. व्हॅक्यूम क्लीनर आहे. तुम्ही दिवाळीला आपल्या घरामध्ये व्हॅक्यूम क्लीनरच्या वेळेस बघा किती डस्ट वगैरे आहेत, तुम्हाला खोकला वगैरे जाणवला असेल त्यावेळेससुद्धा.
ते हाऊसवूड क्लिनिंग प्रोडक्ट जे आहेत ते बी एअर पोल्युटनचे कारण येतात. त्यानंतर पेंटिंग सप्लाईज आहेत अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहेत काही, लाईक रेफ्रिजरेटर आहे. आपल्या घरातला रेफ्रिजरेटर जो आहे तो एअर पोल्युशनचं कारण असू शकतो, कारण हा खूप घातक असा गॅस ज्याला नाव आहे CFC क्लोरोफ्लोरोकार्बन हा हवेमध्ये एमिट करतो. म्हणून तर म्हणतात ना फ्रीजचं दार उघडं ठेवू नये. पण आपण कधी कधी काय होतं की घेतो वस्तू आणि दार बंद करणं बंद करतो. त्यानंतर एअर कंडिशनर्स आहेत, ते सुद्धा टॉक्झिक केमिकल जे आहे ते हवेमध्ये टाकतात आणि आपलं जे आहे ते एअरला पोल्युटंट जे आहे ते घडवून आणतात. यातलं C रिझन आहे याच्यामधलं रॉकेट इंजिन एमिशन्स. रॉकेट तुम्हाला माहीत आहे की तुम्ही हमेशा पाहता की अमेरिकेनं चंद्रावर यान पाठवलं किंवा उपग्रह पाठवला, भारताचं इस्रो बी त्याच्यामध्ये काही मागे नाही आहे. पण याचंसुद्धा एअर पोल्युशन होते. इन स्पेस स्टेशन launching rockets can use major air pollution and releases pollutants like carbon dioxide, water, black carbon and alumina particles into the air. मोठ्या प्रमाणामध्ये इंधन त्या ठिकाणी जाळल्या जाते आणि ज्या ठिकाणी इंधन जाळल्या जाईल त्या ठिकाणी पोल्युशन होणार. म्हणून हे रॉकेट इंजिन एमिशन्स जे आहेत हे सुद्धा पोल्युशनचं कारण आहे. तुम्हाला कदाचित दिसत नसेल, मी थोडंसं बाजूला जाऊन हे तुम्हाला सांगतो. मरीन व्हेसल्स अँड एअरक्राफ्ट्स. मरीन व्हेसल्स म्हणजे काय, जे समुद्राच्या आतमध्ये जातात, त्याच्यामध्ये जहाजं आहेत, त्याच्यामध्ये सबमरीन आहेत, हे जे आहेत, आणि एअरक्राफ्ट जेट विमान, हे आकाशात जे विमान उडतात की नाही, हे सुद्धा पोल्युशनला कारणीभूत आहेत. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेजर एमिशन्स ऑफ एअर पोल्युटन्स बाय बर्निंग फ्युएल्स. यांच्यामध्ये सुद्धा फ्युएल जे आहे ते बर्न केलं जात असल्यामुळे ते हे सुद्धा कारणीभूत त्याच्यासाठी आहे. आणि शेवटचं त्याचं रिझन आहे कन्स्ट्रक्शन साईट, म्हणजे ज्या ठिकाणी बांधकाम होतात अशा बिल्डिंगच्या ठिकाणी सुद्धा एअर पोल्युशन घडून येते. त्याच्यामध्ये लॉट ऑफ डस्ट अँड पार्टिकल्स आर मिक्स इन द एअर बाय द कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज. कधी काही मोठ्या मोठ्या इमारती आहेत, त्यांचं लिमिट निघून दूर होऊन जाते, त्यांची मुदत संपते, त्यांना पाळावं लागते, मग त्यांच्यामध्ये ब्लास्ट करावा लागतो. आणि हे ब्लास्टसुद्धा काय आहेत, एन्व्हायरमेंटला जे आहेत एअर पोल्युशन घडवून आणते. 5 मुद्दे, 5 मेजर हेडिंग लिहायचे आणि त्यानंतर काय करायचं, तुम्ही त्याचं वहीमध्ये लिहून तुम्हाला एकाखाली एक क्वेश्चन आणि त्याचे हे 5 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर आपण पुढचा मुद्दा बघू. प्रश्न अगोदर बघू आपण, म्हणजे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला हे समजेल की हाही आपल्या पुस्तकातलाच प्रश्न आहे. वेदर द व्हेकल्स विथ 2 व्हीलर इंजिन कॉज द मोर पोल्युशन दॅन द 4 स्ट्रोक इंजिन. तुम्हाला माहीत आहे किंवा 2 स्ट्रोक गाड्या असतात काही, जसे लुना आहे, ॲटो आहेत आपले, ऑटो रिक्षा, त्यांना 2 स्ट्रोक असतात. आणि काही वाहनं जे ते 4 स्ट्रोक आहेत, 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक. आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक ओळखायचं कसं. पेट्रोल पंपावर गेल्यानंतर ज्याच्यामध्ये पेट्रोलसोबत ऑइल मिक्स करावं लागते ते असते 2 स्ट्रोक इंजिन. आणि ज्यांच्यामध्ये ऑइल मिक्स करावं लागत नाही, पेट्रोल टाकतात फक्त, डिझेल टाकतात फक्त, ते असतात 4 स्ट्रोक इंजिन. म्हणजे कोणत्या प्रकारचं इंजिन आपल्याजवळ आहे हे लक्षात घ्यायचं. तुम्ही ऑटोवाल्या लोकांना पाहिलं असेल, त्यानंतर जे आहेत ज्यांच्याकडे मोपेड गाड्या आहेत त्यांना पाहिलं असेल की त्यांना पेट्रोलसोबत ऑइल टाकावं लागते, तर ते येतात 2 स्ट्रोक. तर ते जास्त घातक आहेत की 4 स्ट्रोक जास्त घातक आहेत, माहीत होतं का तुम्हाला कधीतरी? आपण आता माहिती करून घेऊ. प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, याच्यामध्ये 2 त्याचे कारण आहेत, आपण त्याचं कंपॅरिझन सोबत करू, नंतर स्क्रीनशॉट शांततेने घ्या. इन 2 स्ट्रोक इंजिन lubricating oil must be mixed with the fuel. This causes exhaustion of very high level of hydrocarbon. आता त्याच्यामध्ये ते जे मिक्स केल्या जाते म्हणजे ऑइल जे आहेत त्याच्यामुळे हायड्रोकार्बनचं एमिशन मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. मग हायड्रोकार्बनचं एमिशन जर वाढते म्हणजे याचा अर्थ काय आहे, सरळ भाषेमध्ये 2 स्ट्रोक इंजिनमुळे पोल्युशनचं प्रमाण जास्त होते. 4 स्ट्रोक इंजिन डू नॉट रिक्वायर्ड ल्युब्रिकेटिंग ऑइल, म्हणजे 4 स्ट्रोक इंजिनमध्ये ल्युब्रिकेटिंग ऑइल जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकल्या जात त्याच्यामध्ये नाहीत.
त्यामुळे 4 स्ट्रोक इंजिन जे आहेत ते जे आहे आपण काय म्हणू त्याच्यामुळे जे होत नाही. आणि ऑटोवाले त्याच्यामध्ये सुद्धा काय करतात की ते ऑइलमुळे तर होतेच होते, पण त्याच्यासोबत त्यांचा नफा वाढवावा, त्यांना फायदा व्हावा म्हणून ते केरोसिन बी त्याच्यामध्ये मिक्स करतात. मग याच्यामुळे आणखी काय होणार आहे, आणखी जे हार्मफुल सबस्टन्स जे आहेत ते एन्व्हायरमेंटमध्ये येणार आहे. म्हणजे आणि याचा परिणाम म्हणजे समाजाला भोगावा लागतो. म्हणजे नफा जो आहे तो नफा ॲक्च्युअलमध्ये होत नाही, तो अशा स्वरूपामध्ये वापस येऊन आजार आता वाढलेले आहेत. अशा प्रकारचं केरोसिन त्याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे. म्हणून केरोसिन मिक्स करणं चांगलं आहे का, तर ते नाही. नंतर दुसरं याचं रिझन आहे यूज ऑफ 4 स्ट्रोक इंजिन्स considerably reduces emissions of hydrocarbons, particulate matter and carbon monoxide, providing better fuel efficiency as compared to the 2 stroke engine. आणि 2 स्ट्रोक इंजिन पेक्षा जे आहेत 4 स्ट्रोक इंजिन जे आहेत ते जास्त इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे त्याच्यातून बी पोल्युशन होते, पण याच्या तुलनेमध्ये कमी होते. वरचं हेडिंग टाकायचं, ए मुद्दा लिहायचा, हा पॅरेग्राफ लिहायचा, बी मुद्दा लिहायचा, हा पॅरेग्राफ लिहायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. आणि तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की 2 स्ट्रोक जास्त डेंजर आहे की 4 स्ट्रोक आहे. परंतु आता 2025 पासून जे आहे पेट्रोलच्या गाड्या, डिझेलच्या गाड्या तर डायरेक्ट बंद होऊन राहिल्या. जे 4 व्हीलर आहेत ते पेट्रोलमध्येच राहणार आहे. आणि बॅटरीच्या बॅटरी जे आहे इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरीच्यावर चालणारे जे आहेत ते मार्केटमध्ये येणार आहे. 2 व्हीलर तर आता आलेले आहेत, त्यांची क्वालिटी हळूहळू सुधारणार आहे. तर आता पुढचा जमाना आहे तो बॅटरी ऑपरेटेड व्हेकलचा, ज्याच्यातून कोणत्याही प्रकारचं एमिशन होत नाही. परंतु जे बॅटरीक आहे ती बॅटरीकसुद्धा एन्व्हायरमेंटवर परिणाम हे होते. म्हणजे याचा अर्थ काय, काही ना काही आपल्याला हमेशा किंमत मोजावीच लागणार आहे आणि ती गोष्ट चालत राहणार आहे. बेस्ट उपाय काय याचा, सायकलिंग. आता बघा या मुद्द्यावर बोलताना मी थोडंसं एक्स्ट्रा तुमच्याशी या संदर्भामध्ये बोलतो. मी थोडं चीनचं उदाहरण देतो तुम्हाला. हे जे चीनची राजधानी आहे, तुम्ही म्हणाल किंवा चीन तर आपला शत्रू देश आहे. बघा कधी कधी आपल्या शत्रूचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागते. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे पोल्युशनवर नियंत्रण केलं ते चीनचं उदाहरण खूप छान आहे. त्यांनी काय केलं की त्यांच्या शहरांमध्ये भाड्यानं तुम्हाला वाहनं उपलब्ध करून दिले, बॅटरी ऑपरेटेड वाहनं कंपन्यांनी. तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल, ते अंतर जर ठराविक अंतरावर असेल तर सायकल्स आहेत. तुम्हाला जर जास्त अंतरावर जायचं असेल तर बॅटरी ऑपरेटेड गाड्या आहेत त्या ठिकाणी, आणि जास्त अंतरावर बॅटरी ऑपरेटेड कार्स त्या ठिकाणी त्यांनी ठेवल्या. तिथं घ्यायची, ती भाड्यानं घ्यायची, आपल्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी ती सोडून द्यायची गाडी जिथं असू तिथं. म्हणजे तुम्हाला मेंटेनन्सचा कोणताच प्रकारचा त्रास राहत नाही, ती कंपनी मेंटेन करते. आणि त्याचं भाडं एवढं कमी आहे की त्या किमतीमध्ये आपल्याला ते परवडते गाडी घेतल्यापेक्षा. बरोबर आहे की नाही. आजकाल लोकांनी म्हणजे गरज नसताना सुद्धा भरपूर कार्स वगैरे घेतल्या. याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम एन्व्हायरमेंटवर होतो. आणि एन्व्हायरमेंटवर होऊन मग आपल्याला याचं किंमत जी आहे ती मोजावी लागते. लक्षात घ्यायचं, चीनचं जे एक्झाम्पल्स आहे या बाबतीमध्ये त्यांनी सेट केलेलं भाड्यानं द्यायच्या वस्तू कुठेही घेऊन घ्या, तुम्ही चौकामध्ये घ्या आणि कुठेही सोडून द्या, तुमची जबाबदारी संपली. तुमचं भाडं जे आहे ते तिथं गेल्यावर तुमच्या बँकमधून कटून जाते. अशा प्रकारची रचना चीननं केली आणि एन्व्हायरमेंटवर खूप मोठा विजय त्यांनी मिळवलेला आहे. असो, पुढचा मुद्दा आपण आपल्या प्रकरणाचा लक्षात घेऊ. आता आपला अभ्यासाचा विषय राहणार आहे एअरचे पोल्युटंट्स कोणकोणते आहेत. आता एक एक पोल्युटंट आपण प्रत्येक आपल्या मागच्या प्रकरणामध्ये आपण सल्फर डायऑक्साईडचं नाव पाहिलं, कार्बन मोनॉक्साईडचं पाहिलं, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड असो, नायट्रस ऑक्साईड असो, ते त्यांचे उदाहरणं आपण पाहिले, पार्टिक्युलेट मॅटर पाहिलं, डस्ट पाहिली, पेस्टिसाईड आहे, नंतर मिथेनचा गॅस आहे. हे सगळे एअरचे पोल्युटंट आहे. पण यांचा सोर्स काय आहे आणि यांच्या आपल्या याच्यावर इफेक्ट काय होतात ते आता आपण एक एक करून पाहणार आहे. तर पहिलं पाहणार आहे आपण सल्फर डायऑक्साईड, ज्याला SO2 या नावाने सुद्धा दाखवल्या जाते.
आता हा कुठून निघतो? हा निघतो प्रामुख्याने फॅक्टरीजमधून, व्हेअर कोल अँड मिनरल ऑइल आर यूज ॲज अ फ्युएल. लक्षात घ्यायचं की आपल्या पारसला जर गेलो आपण जवळ, तर तिथं आपल्याला जो आहे तो कोळशापासून त्या ठिकाणी वीज निर्माण केली जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पारसच्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड गॅस जो आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर निघतो. मग पारस काही शेगावच्या जे दूर नाही, हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतेच, त्यामुळे आपल्यापर्यंतसुद्धा हा गॅस जो आहे तो काही ना काही मोठ्या प्रमाणामध्ये येत असेलच. आता सल्फर डायऑक्साईडचा परिणाम आपल्या बॉडीवर काय होतो तो बघून घ्या. इरिटेशन ऑफ आईज, आपल्या डोळ्यांमध्ये जळजळ होते. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, म्हणजे आपल्या श्वासनलिकेमध्ये आपल्याला श्वास घ्यायला तकलीफ होते. म्युकस जो आहे आपल्या म्हणजे कफ तयार होतो आपल्या बॉडीवर, त्याला ब्रॉन्कायटस म्हणतो आपण, आणि कफ खोकला येतो आणि आपल्याला श्वास घेण्याला त्रास व्हायला लागतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या याचंच पुढचं रिझल्ट काय आहे, अस्थमा, दमा जो आहे तो होतो. नंतर नंबर येतो कार्बन मोनॉक्साईडचा. कार्बन डायऑक्साईडपेक्षाही कार्बन मोनॉक्साईड हा जास्त घातक आहे. हा कुठून निघतो? व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक आहे हा, म्हणजे वाहनांतून जो धूर निघतो तो असतो कार्बन मोनॉक्साईड. आता हा कार्बन मोनॉक्साईड काय करतो? इट लोअर द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द ब्लड. आपल्या ज्या रक्ताची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे तिलाच मुळामध्ये कमी करून टाकतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही, आणि शुद्ध रक्ताचा पुरवठा जर बॉडीला जर झाला नाही तर त्याचा आपल्या बॉडीवर परिणाम हा होणार आहेच. पुढचा मुद्दा येण्याआधीच मी थोडंसं सेटिंग करतो इथं आणि मग आपण बघू. मी थोडं स्क्रीनच्या या बाजूला जातो आणि थोडा वेळ गायबसुद्धा होतो, काही फरक पडत नाही. मी महत्त्वाचं नाही, आपल्याला दिसणं महत्त्वाचं आहे. पुढचा येतो ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन. हाही व्हेहिक्युलर स्मोक आहे. याचा इफेक्ट काय होतो? इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक अँड लंग्स. अगोदर समजून सांगितलं होतं तेच हे आहे की आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये श्वसनामध्ये याच्यावर आपला परिणाम होतो. नंतर पार्टिक्युलेट मॅटर आहे, ते सुद्धा व्हेहिक्युलर आणि इंडस्ट्रियल स्मोकमधूनच निर्माण होते आणि रेस्पिरेटरी डिसीज त्याच्याद्वारे होतो. जी डस्ट आहे ही डस्टसुद्धा व्हेहिक्युलर आणि इंडस्ट्रियल स्मोकमुळेच होते आणि याच्यामुळे सिलिकॉसिस आपल्याला होतो. सिलिकॉसिस म्हणजे काय आहे? आपल्या लंग्स जे असतात, आपले फुफ्फुसं जे आहेत, या फुफ्फुसांच्या वरच्या टोकावर जे आहेत हे धुळीचे कण साचतात. तुम्हाला माहीत आहे काही दिवसांपूर्वी आपल्या शेगाव विकास आराखड्यात आपल्या शेगावच्या रस्त्यांचं रुंदीकरण झालं. मग जादूनं काही ते झालं नाही, त्याला काय काळ लागला. त्यावेळेस आपले रस्ते खोदले गेले, रस्त्यावर धूळ मोठ्या प्रमाणामध्ये होते. ही धूळ कुठं गेली? आपल्या बॉडीच्या आतमध्ये गेली आणि आपल्या लंग्समध्ये ती वरच्या दिशेनं साठवल्या गेली आणि याच्याद्वारे आपल्याला आजार होतो सिलिकॉसिस. सिलिकॉसिस मीन्स म्हणजे धुळीचे कण जे डस्ट पार्टिकल जे आहेत ते ॲक्युमुलेट होणे आपल्या लंग्सवर. तो बायोलॉजीचा पार्ट आहे, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पेस्टिसाईड आहेत म्हणजे कीटकनाशके. प्रोडक्शन अँड यूज ऑफ द फूड, याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात. ज्या ज्या ठिकाणी पेस्टिसाईड जे आहेत ते तयार केले जातात त्याही ठिकाणी एअर पोल्युशन दिसून येते आणि यूजमध्ये सुद्धा आपण यूज केल्यानंतर त्याची वाफ चालते आणि ही वाफ हवेमध्ये पसरते आणि याच्यामुळे सुद्धा जो आहे एन्व्हायरमेंटवर परिणाम होतो. जसं थिमेटचं उदाहरण आपण पाहू. थिमेट एकदा मारल्यानंतर किती त्याचा वास चालतो. त्यामुळे आता जास्त जर आपण प्रोलॉंग एक्सपोजर आपलं जर झालं, जास्त वेळ आपण जर याच्यामध्ये जर असलो तर आपल्याला मेंटल विकनेस येऊ शकते आणि आपली डेथसुद्धा होऊ शकते या पेस्टिसाईडच्यामुळे. नंतर येतो मिथेन. आता मिथेन जो आहे तो इंडस्ट्रियल लिकेज आहे, त्याचं पॉयझनिंग होते, विषारी वायू आहे तो, आणि याशिवाय स्किनचा कॅन्सरसुद्धा त्यानं होतो आणि अस्थमा होतो आणि रेस्पिरेटरीच्या डिसीज ज्या आहेत त्या होतात. म्हणजे एअरचे आपण पोल्युटंट पाहिले, त्यांचे सोर्सेस पाहिले आणि त्यांचे आपल्यावर होणारे इफेक्टसुद्धा आपण पाहिले. तर हा जो तक्ता दिसतो तो तुमच्या पुस्तकामध्ये आहे, तो महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला लिहायचा आहे. एअर पोल्युटंट, त्यांचे सोर्सेस आणि इफेक्ट. रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, एका वाक्यात उत्तरे द्या किंवा फिरवणाऱ्या प्रश्नांमध्ये हा तक्ता जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो वहीमध्ये लिहायचा. आता मॅनमेड एअर पोल्युशन जे आहेत
ते फॅक्टरीज आणि इंडस्ट्रीजमुळे होते. याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, पार्टिक्युलेट मॅटर जे आहे, डस्ट जे आहे ते हवेमध्ये पसरते. व्हेहिक्युलर स्मोक जो आहे त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड असतो, पार्टिक्युलेट मॅटर असते आणि डस्ट याच्यामध्ये सुद्धा होतो. आणि ॲग्रिकल्चरलमधले काय आहेत, पेस्टिसाइड्स आहेत. या पेस्टिसाइडचाही परिणाम आपल्या एअर पोल्युशनच्या बाबतीमध्ये होतो. आपण मागे त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते दिलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि हा सुद्धा तक्ता तुमच्या छोट्याशा म्हणजे जे आपण मोठ्या प्रमाणामध्ये मागे मांडलं ते छोट्याशा स्वरूपामध्ये माझ्या या ब्रेन मॅपमध्ये दिलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आजचा थोडासा भाग जो आहे आपला मोठा झालेला आहे, पण टॉपिक जो आहे तो तुम्हाला आपल्याला करायचा आहे पूर्ण. आणि थोडंसं आपण इतिहासामध्ये डोकावू आणि काही घटना तुम्हाला एअर पोल्युशनच्या ज्या ते मी तुम्हाला दाखवतो. मग तुम्हाला एअर पोल्युशनची जी भयानकता आहे ते तुमच्या लक्षामध्ये येईल. आता याच्यामध्ये पहिली तुम्हाला घटना सांगतो. थोडंसं जातो मी तर तुम्हाला दिसणार नाही. त्यामध्ये बघा 1952 सालची गोष्ट आहे. देअर हॅज बीन थिक फॉग इन लंडन. आता 1952 साली काय होते की या लंडनमध्ये कोळशाचा फ्युएलचा वापर जास्त होत होता आणि त्या भागामध्ये फॉगसुद्धा आहे म्हणजे धुकं. आणि धुकं आणि कोळसाचा धूर हे एकमेकांमध्ये मिसळले आणि त्याच्याद्वारे 5 ते 9 डिसेंबरच्या दरम्यानमध्ये 1952 साली लंडनमध्ये जे आहे काळी पसरली, त्याला स्मॉग आपण म्हणतो. आणि या स्मॉगचा परिणाम काय झाला, त्याच्यामुळे काय झालं की डार्क शॅडो ऑफ स्मॉग रिमेन ऑन द सिटी फॉर द कॉन्झिक्युटिव्ह 5 डेज. 5 दिवसापर्यंत ही जी आहे ही काळी जी छाया आहे पूर्ण लंडनवर पसरली. आणि तुम्हाला सांगतो 10,000 लोक याच्यामध्ये मरण पावले. या ॲक्सिडेंटमध्ये किती मरण पावले लोक, 10,000 लंडनमध्ये मरण पावलेले आहे. आणि अशी स्थिती 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर बरोबर 10 वर्षांनी 1962 साली सेम पोझिशन त्या ठिकाणी आली आणि यांनीसुद्धा जीवितहानी जी आहे ती झालेली आहे. आता या प्रकारचं आहे 1948 साली पीटरबर्ग जे रशियामध्ये आहे त्याला ब्लॅक सिटी हे नाव दिल्या गेलं होतं. व्हेन स्मोक अँड सूट कॉज नाईट लाईक सिच्युएशन ड्युरिंग द डे टाईम. दिवसा रात्रीसारखा अंधार पसरला 1948 साली पीटर्सबर्गमध्ये रशियामध्ये. आणि याचासुद्धा मनुष्याचा जो आहे तो हेल्थवर एक परिणाम झाला आणि काही लोक याच्यामध्ये सुद्धा दगावले. आता एक वाईट घटना आहे जी आपल्या भारतामध्ये घडून आली. ती तारीख होते 3 डिसेंबर 1984 साली. मला आजही आठवते, मी यावेळेस लहान होतो आणि रेडिओवर ही बातमी आली होती की जो भोपाळला ही ट्रॅजेडी घडली. आपल्या भारतातलं जे मध्य प्रदेशातलं शहर आहे भोपाळ, या ठिकाणी वर्स्ट एव्हर इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट घडला रात्रीच्या वेळेस 2 डिसेंबरला 1984 साली. 2 डिसेंबरच्या रात्री घडला म्हणजे 3 डिसेंबरला पेपरामध्ये ती बातमी आली. तर काय झालं होतं बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की युनियन कार्बाईड नावाची जी फॅक्टरी आहे जी पेस्टिसाईड बनवते त्या बनवणाऱ्या साईडच्या ब्रॉयलरमध्ये जो आहे तो स्फोट झाला, तो लिकेज झाला आणि तो लिकेज समजला नाही आणि हळूहळू रात्रीच्या वेळेस हा जो गॅस आहे तो हवेमध्ये पसरला आणि हवेमध्ये पसरू पूर्ण भोपाळमध्ये तो रात्रीच्या काळोखामध्ये गॅस पसरला आणि त्याच्यामुळे लोकांना काही समजलं नाही आणि जवळपास 7,000 लोकांचा झोपीमध्येच मृत्यू झाला. म्हणजे त्या लोकांनाही समजलं नाही की म्हणजे 8,000 लोक जो सरकारी आकडा आहे तो 8,000 लोक आहे. पक्षी प्राणी किती मेले त्याचा तर काही अंदाजच लागणार नाही. हा जो आहे असा हा आहे भोपाळ ट्रॅजेडी नावानं. याची यूट्यूबवर तुम्ही खरोखर माहिती शोधा. आणि या संदर्भामध्ये एक सिनेमासुद्धा आपल्या बॉलिवूडने बनवलेला आहे भोपाळ अ ट्रॅजेडी नावाचा. तो सुद्धा तुम्हाला यूट्यूबवर कुठं दिसला असेल तर तो सुद्धा तुम्ही बघा आणि तुम्हाला ही भयानकता जी आहे ती तुम्हाला दिसून येईल. मी मान्य करतो की माझ्या मागचं जे चित्र आहे ते काही जणांना पटणार नाही, परंतु एअर पोल्युशनचा जो परिणाम असतो, ॲक्सिडेंट जर झाला तर किती घातक घडू शकते की 8,000 लोकांना जो आहे प्राण झोपेमध्येच गमवावा लागला, त्यांना समजलं नाही. मग जे जगले लोक ते खूप आनंदात गेले का त्याचा परिणाम इतका झाला की त्यांचे काही जणांचे डोळे गेले,
त्यांचे शरीर हातपाय बारीक पडले आणि आज देखील त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना देखील तो फटका जो आहे तो बसला. तुम्ही भोपाळ ट्रॅजेडीचा माहिती जरूर तुम्ही यूट्यूबवर घ्या, म्हणजे तुम्हाला याची भयानकता काय आहे हे तुम्हाला समजून येईल. इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन आहे. हा मुद्दासुद्धा मोठा मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा आपण जो आहे हा पुढच्या आपल्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे. आजचा टॉपिक आपला मोठा झाला, त्यामुळे आज आपण हा बघणार नाही. हा मुद्दा आपण पुढच्या याच्यावर बघू. तोपर्यंत बाय बाय.